नमस्कार, मी प्रतीक्षा, DNA मराठीमध्ये आपलं स्वागत। अहिल्यानगर शहरातील झेंडेगेट परिसरातील दक्षिणमुखी हनुमान मंदिरात हनुमान जयंती उत्साहात साजरी करण्यात आली। या निमित्ताने लाखो भाविकांनी मंदिरात दर्शनासाठी गर्दी केली होती। मुस्लिम बहुल म्हणून ओळखून असलेल्या झेंडेगेट परिसरात दरवर्षीप्रमाणे यंदाही मोठ्या उत्साहात हा धार्मिक सोहळा पार पडला। पहाटेपासूनच मंदिरात पूजा, आरती आणि धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। भाविकांच्या सोयीसाठी प्रसादाची व्यवस्था करण्यात आली होती। दिवसभर भाविकांची मंदिरात सतत वर्दळ सुरू होती। या मंदिरात दररोज नियमित पूजा आणि आरती केली जाते। मात्र हनुमान जयंतीच्या दिवशी विशेष कार्यक्रमामुळे परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते। दरम्यान आम्ही दर मंगळवारी दर्शनासाठी येतो, मात्र जयंतीच्या दिवशीचा उत्साह वेगळाच असतो। त्यामुळे दरवर्षी येथे येण्याचा आम्ही प्रयत्न करतो, अशी भावना भाविकांनी व्यक्त केली। झेंडेगेट परिसरातील हा उत्सव सामाजिक सलोखा आणि धार्मिक सौहार्दाचे प्रतीक म्हणून पाहिला जात आहे। श्री झेंडेगेट हनुमान दक्षिणमुखी हनुमान मंदिर येथे दरवर्षीप्रमाणे सालाबादप्रमाणे हे भंडारा होतो। या भंडाऱ्याच्या साठी सर्व लोक आम्हाला सहकार्य करतात आणि भाविक भरपूर येतात। नगरसेवक नज्जू पलवान हे सुद्धा इथं येऊन व्हिजिट देऊन गेलेले, हे सुद्धा इथं येऊन थांबतात। आणि आता SP साहेब व नरेंद्र फिरोदिया साहेब हे येऊन आरती करून गेलेले आहे आणि हे भंडारा चालू आहे। इथं या भंडाऱ्याच्या निमित्ताने आम्हाला काही म्हणजे कोणाचा काही त्रास नाही, काही नाही। हे भंडारा शांततेत व आनंदात पार पाडतो। दरवर्षी हा भंडारा असतो, वर्षातून 3दा भंडारा असते। नमस्कार, इथे यावर्षी नेहमीप्रमाणे झेंडेगेट इथे हनुमान मंदिरामध्ये दरवर्षीप्रमाणे हनुमान जयंती खूप मोठ्या उत्साहात साजरी केली जाते। इथे सगळ्या भक्तांसाठी महाप्रसादाचा इथे लाभ केलेला असतो। खूप छान व्यवस्था असते, जेवण अतिउत्तम असतं। इथले जे आयोजक आहेत रामदास कावट सर आणि बाकी त्यांचे सहकारी खूप छान पद्धतीने हा उत्साहाने साजरा करतात। इथे दर मंगळवारी हनुमान चालीसा ठेवलेली असते संध्याकाळी। सगळ्यांनी एकदा इथे दर्शनासाठी दर्शन घ्यावे, दर्शनाचा लाभ घ्यावा आणि जमलं तर मंगळवारी हनुमान चालीसासाठी इथे उपस्थित राहावं। झेंडेगेट मारुती मंदिरात दरवर्षी कार्यक्रम अति उत्साहाने होतोय। सुरुवातीला दर मंगळवारी हनुमान चालीसा असतात 5 आणि दर शनिवारी सुंदरकांड असतो। तसेच दिवाळीनंतर जो अन्नकोटचा प्रसाद असतो, म्हणजे 56 भोग म्हणतात त्याला, 56 भोगचा प्रसाद सुद्धा फार अतिउत्कृष्टपणे करतात। तसेच श्रावण मध्ये रामायण कथा 1 महिन्याची असते, त्याच्यानंतर महाप्रसाद केला जातो। आणि हनुमान जयंतीच्या दिवशी बी उत्सव मोठ्या प्रमाणात केला जातो, भंडारा मोठ्या प्रमाणात केला जातो आणि भाविक स्वखुशीने सर्व यथाशक्ती मदत करतात आणि त्याप्रमाणे चालवतात। आज हनुमान जयंतीच्या निमित्ताने झेंडेगेट येथील श्री दक्षिणमुखी हनुमान मंदिरात सालाबादाप्रमाणे हनुमान जन्मोत्सव हा साजरा केला आहे। इथे भंडारा भाविकांसाठी भंडाऱ्याचे आयोजन केलं आहे। हजारो भाविकांनी इथे भंडाऱ्याचा लाभ घेतला आहे। नगर शहरातून विविध क्षेत्रातून लोक येथे भक्तिभावाने येतात। बऱ्याच लोकांना भक्तांना इथे प्रचिती आली आहे। दक्षिणमुखी हनुमान मंदिरात इथे शनिवार आणि मंगळवार येथे सुंदरकांड आणि हनुमान चालीसाचे पठण केले जाते।